नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बोपाणे तालुका चांदवड जिल्हा नाशिक या गावामध्ये आपला मका के सीड कंपनीचा के 412 याच्या प्लॉटवर व्हिजिट केलेली. आपल्यासोबत आपले जे शेतकरी बंधू आहे त्यांना आपण त्यांचा अनुभव विचारू. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा एकदा. माझं नाव ऋषिकेश पुंजाराम हांडगे, राहणार बोपाणे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 84 68 90 70 78. दादा कुठला वाण केला आहे आपण? हा मी के सीड 412 के सीड कंपनीचा 412 मका केलेला आहे. आता ही उन्हाळी मका होती. ही उन्हाळी माता. आजच्या कंडिशनला जो प्लॉट तुमचा आहे, आता हार्वेस्टिंगला प्लॉट आहे आपण बघतोय. एक साधारण उद्या परवा 2 दिवसात त्याचं हार्वेस्टिंग होणार आहे. आजच्या कंडिशनला ही मकाची तुम्हाला झाडाची उंची म्हणा, त्याचं कणीस म्हणा, त्याचा चारा म्हणा, या सगळं कसं वाटतं? मला उत्तम प्रकारे आणि भरघोस उत्पन्न मिळालेले आहे असं मी मानतो. कारण तुम्ही कणीस बघून तुमच्या कणीस बघून मला समाधानकारक आहे. एकंदरीत आता आपण पाठीमागे बघतो की याची हाईट किती आहे? 12 ते 13 फूट. 12-13 फुटाची हाईट आहे. म्हणजे तुम्हाला ही हाईट चांगली म्हणजे आता हा चारा वगैरे तुम्ही काढताय आपण बघतोय. हो. इथं पाठीमागं पण चारा काढला. हा पुढं मुरघासाला वगैरे कसं जातोय? आता हा मुरघासाला जातो. जातोय का? हो. बरं. साधारण तुम्ही बियाणं कुठून घेतलं होतं काय? मी दिग्वतवरनं मावल्या अग्रोसेसवरनं घेतलेलं आहे. म्हणजे आजच्या कंडिशनला आहे ते आहे. थोडं सामान आहे ना, बाकीच्या शेतकऱ्यांना आहे ना, खताचं नियोजन कसं आहे थोडं सांगा का? तुम्ही कुठली खतं वापरली होती? पाणी किती भरलं होतं? मी पहिल्यांदा त्याला टाकताना युरिया आणि 28-28चा डोस टाकला. त्याच्यानंतर दुसरा डोस आपला 1846 आणि 1026चा टाकलेला आहे. झिंक वगैरे नव्हतं वापरलं? झिंक वगैरे काहीच नाही वापरलं. आणि ज्या काही आळीचा वगैरे प्रादुर्भाव दिसला होता का तुम्हाला? आळाईला खूपच कमी आहे. इतर व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी तुम्हाला उत्तम. आळीचा स्प्रे घ्यावाच नाही लागला? नाही, एकच स्प्रे घेतलेला एकच आहे. स्प्रे घेतलेला आहे. अच्छा. याच्या घडीला एकदम चांगलं आलेलं आहे. तुम्ही समाधानी? समाधानी. आणि शेतकरी बंधूंनो बघू शकता आपण, या दादांनी आपलं के सीड कंपनीचं पुन्हा फुरसुंगी हा उन्हाळा कांद्याचा वाण पण लागवड केलेला आहे. दादा किती दिवसात झाला आता तो कांदा? तो 60 ते 65 दिवसात झालेला आहे. आजच्या 60-65 दिवसाच्या कंडिशनला तुम्हाला कांदा कसा वाटला? रोगाला बळी नाही पडत आहे. अच्छा. इतर व्हरायटी स्प्रे झाले का तुमचे त्याचं? एकदम कमीत कमी स्प्रे. सुरुवातीला ज्यावेळेस रोप टाकलं होतं त्यावेळेस रोपाची कंडिशन कशी होती, त्याची क्वालिटी कशी वाटली? रोपाची क्वालिटी एक नंबर आहे. उत्तम प्रकारचं असं त्याला औषधाची जास्त हे नाही झाली, माराव नाही लागले इतर रोपापेक्षा मला. म्हणजे आता साधारण तुम्ही मका लागवड केली के सीड कंपनीची, त्यातही तुम्हाला समाधान आहे. कांदा लागवड केलेला आहे त्यातही तुम्हाला सर्व समाधानकारक आहे. शेतकरी बंधूंना काय सांगाल तुम्ही आता इथे? सर्व शेतकरी बंधूंना एकच सांगतो की के सीड कंपनीचं 412 हे बियाणं घ्या. उन्हाळी मी घेतलेला आहे कांदा, पुन्हा फुरसुंगी. उत्तम प्रकारचं मला उत्पन्न मिळालेलं आहे. धन्यवाद.